तिरुपतीच्या भगवान व्यंकटेश्वराच्या भक्तांसाठी एक खुशखबर आहे। अनेक भक्तांची इच्छा असूनही त्यांना तिरुपतीला जाऊन भगवान व्यंकटेश्वराचं दर्शन घेता येत नाही। त्या भक्तांच्या सोयीसाठी तिरुपतीचे भगवान व्यंकटेश्वर मुंबईत अवतरले। चुनाभट्टी परिसरातील सोमय्या मैदानात व्यंकटेश्वर वैभवोत्सवाचं आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। तिरुपतीमध्ये भगवान व्यंकटेश्वराच्या केल्या जाणाऱ्या सर्व दैनिक पूजाविधी मुंबईच्या सोमय्या मैदानात केल्या जाणार आहेत। मुंबईत सोमय्या मैदानात 8 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर पर्यंत वैभवोत्सव असेल। माटुंगा, सायन, धारावी परिसरात मोठ्या संख्येने दक्षिण प्रांतातील लोक राहतात। आगामी निवडणूक पाहता या माध्यमातून जवळीक करण्याचा प्रयत्न आहे का, अशी ही चर्चा रंगली आहे। आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये भगवान बालाजी हे एक अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचं दैवत आहे आणि अशी मान्यता आहे की त्यांचा आशीर्वाद मिळतो, त्यामुळे अनेकांच्या मनोकामना पूर्ण होतात। आणि म्हणून मी त्यांना हीच विनंती केली की महाराष्ट्रामधला जो सामान्य गरीब आहे त्याच्या कल्याणाकरता त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी आणि महाराष्ट्राच्या खजिन्यातनं जास्तीत जास्त पैसा हा गरिबाकरता आम्हाला खर्च करता येईल अशा प्रकारचे आशीर्वाद त्यांना मागितलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।